पैठण शहरामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली काढत महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पैठण शहरातील पॉवर हाऊस येथून सकाळी श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये वंदना घेण्यात आली। त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली। रॅली बस स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आल्यानंतर उपस्थित भीम अनुयायांनी सामूहिक अभिवादन केलं। यावेळी प्राध्यापक लखन चव्हाण यांचे व्याख्यान देखील झाले। यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर माजी नगराध्यक्ष दत्ता गोडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, डॉक्टर पंडित किल्लारीकर, अरुण बल्हाळ, जालिंदर आडसूळ, रावसाहेब आडसूळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। नायगाव इथून आहे। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा जो दिवस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पैठण या शहरामध्ये आज झालेला आहे। पण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता कशी नांदता येईल यावर आधारित जे सरांनी आज व्याख्यान आयोजित केलं होतं, रक्तदान शिबिर देखील ठेवलेलं आहे। डॉक्टर पंडित किल्लारीकर साहेबांनी देखील या सर्व गोष्टी समाजाला प्रबोधन कसं करता येईल आणि समाज हा पुढे कसा नेता येईल, अरुणदादा बल्हाळ या सर्व लोकांनी जे काही थोर समाज सुधारक होते त्यांचे विचार सातत्यपूर्ण घेऊन आपण पुढे कसा जाता येईल, हा लढा आपल्याला मजबूत कसा करता येईल आणि संविधानाची जी जोड आहे, ती पकड आहे, ती याहीपेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीनं कशी जिवंत ठेवता येते। आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। या दिनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये आंबेडकर अनुयायी आज बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादन करतात। या अभिवादनासोबत आम्ही समाजामध्ये एक संकल्प दिन म्हणून या दिवसाकडे पाहतो, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जीवनामध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी संघर्ष करून जे आम्हाला अधिकार मिळवून दिले, आज ते अधिकार कुठंतरी या देशातील शासनकर्ती जमात जी आहे, जी शासक जातीचे लोक आहेत, त्यांनी आमचे अधिकार संपवण्याचं षडयंत्र केलेलं आहे। मी या ठिकाणी एक त्यांचं षडयंत्र सांगू इच्छितो की शिक्षणाचा अधिकार हे आम्हाला संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये मिळालेला आहे। आर्टिकल 21 नुसार शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असायला पाहिजे असं संविधानाची लाईन सांगते, परंतु मोफत शिक्षणाच्या ऐवजी आज आम्हाला शिक्षण हे विकत घ्यावं लागत।